नमस्कार लाडक्या बहिणींनो. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे लाडकीला 3,000 रुपये मिळणारे अत्यंत महत्वाची ऑथेंटिक आणि खरी माहिती आहे. कोणत्या महिलांना पैसे जमा होण्याची सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओ मिळणार आहे. जसं तुम्ही आता म्हणताय की नोव्हेंबरचे पैसे कधी जमा होणार, तसं तुम्ही पुढच्या याच महिन्यामध्ये परत म्हणणार आहात की तुम्हाला लाडक्या बहिणीला डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार. म्हणजे लक्षात ठेवा, उद्याच्याला संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे. मग आजची 6 तारीख, उद्याची परत 7 तारीख, असा जर विचार केला तर आजपर्यंत जे काय जी आर आलेले ते साधारणतः 7 तारखेच्या आतमध्ये आले. मग उद्याची जी तारीख आहे साधारणतः 8 तारीख आहे. 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख आणि आचारसंहिता आहे. त्यानंतर हे जे काय मतदान झाले आता त्याचा निकाल 21 तारखेला आहे. मग ही जी प्रोसेस आहे त्याच्यामुळे शक्यता आहे जी आर सरकारकडून येणार नाही. आला तर 10 तारखेपर्यंत, जर नाही आला तर तुमचा जी आर 22 तारखेला येणार आहे. म्हणजे तुम्हाला एकंदरीत नोव्हेंबरचा राहिलेला हप्ता डिसेंबर आता महिना संपायच्या टाइमला म्हणजे साधारणतः 21 तारखेपासून ते 30च्या तारखेच्या दरम्यान मिळू शकतो. तसं जर नाही झालं तर तुम्हाला जसे आजपर्यंत पैसे आले तसे 10 तारखेपर्यंत येतील, परंतु अजून शक्यता खूप कमी प्रमाणात आहे. अजूनही महिला बाल विकास मंत्र्यांनी त्या संदर्भात कुठलीही माहिती अधिकृत दिलेली नाही. परंतु हे लाडकीला 3,000 रुपये मिळतील, नोव्हेंबर डिसेंबर किंवा 1,500 मिळतील. पण या महिलांना पैसे नाही जमा होणार. आता यामध्ये खूप साऱ्या महिला असतील ज्यांनी केवायसी केलेली असेल यामध्ये महिला, परंतु केलेली नसेल तर त्या महिलांचा डेटा जो आयकर विभागाकडे गेलेला होता आणि त्यांच्या उत्पन्नाच्या संदर्भामध्ये ज्या महिलांचं वडील असतील किंवा पती असतील त्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल आणि तो आयकर विभागाने डेटा महिला बाल विकास खात्याकडे दिलेला आहे. त्याच्यामुळे खूप साऱ्या महिला असतील ज्यांना पुढील हप्ता येणार नाही. आता 3,000 रुपये येणार आहेत लाडक्या बहिणी, लक्षात ठेवा. मग हे 3,000 रुपये मिळणार आहेत का? हो. आणि ए केवायसीच्या माध्यमातून कोण कोण महिला अपात्र होणार आहेत, तर सगळ्यात महत्वाचा जो काय मुद्दा मांडलाय तो म्हणजे उत्पन्न. काय? उत्पन्न. ज्या महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, किती? आणि 2.50 लाख यापेक्षा जास्त प्लस लिहिलंय. ज्या महिलांचं उत्पन्न आहे, त्यांच्या परिवाराचं उत्पन्न आहे, तर त्या महिलांना पुढील हप्ते येणार नाहीत, आताच लिहून ठेवा. आणि पैसे 20 डिसेंबर नंतर जर तुम्हाला आले तरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. आजपर्यंत कुठलीही ऑथेंटिक माहिती किंवा सरकारकडून अधिकृतपणे तशी घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक जण पुन्हा कमेंट करतात की सर पैसे कधी जमा होणार आहेत. जी आर आलेला नाहीये. जी आर का बरं येतो? कारण की हे पैसे लाडकीसाठी कंडक्ट करायचे असतात. मग विविध विभागाच्या मार्फत एवढे पैसे लाडक्या बहिणीला आम्ही घेतलेले आहेत. आणि एकदा जी आर आला की त्या जी आर मध्ये पैशाच्या संदर्भात माहिती असते. पैसे जमा झाले तुमचे, जी आरच्या माध्यमातून जी आर काढला की साधारणतः 3 दिवसामध्ये पैसे जमा होतात. 6 तारीख आहे, उद्या 7 तारीख आहे, ठीक आहे. म्हणजे 8, 9 आणि 10 तारीख आहे. तर शक्यता खूप कमी प्रमाणात आहे की नोव्हेंबरचा हप्ता 1,500 येतील. तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर 2 महिन्याचे पैसे येऊ शकतात. कारण आता निवडणुकीचा कालावधी, अर्ध्या निवडणूक राहिलेल्या आहेत नगर परिषद महानगरपालिकेच्या, त्याच्यानंतर झडपीच्या निवडणुका आहेत. मग त्याच्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 येतील. फक्त एवढाच की उशीर होईल पैसे येण्यासाठी. या महिलांना पैसे नाही मिळणार. उत्पन्नाच्या संदर्भामध्ये सांगितलं तुम्हाला, ज्या महिलांनी ई केवायसी केली असेल अशा महिलांना पैसे येणार नाहीत. आता तुम्ही म्हणता मग ई केवायसी न केलेली चांगली होती. हो, पण कोणत्या महिलांना? ज्या महिला ऑलरेडी या योजनेतून अपात्रच होत्या, परंतु आजपर्यंत त्यांना पैसे आलेत ई केवायसीच्या माध्यमातून. त्यांच्या पतीचं किंवा नवऱ्याचं जे काही आधार कार्ड टाकलं, त्या आधार कार्डला लिंक असलेले जे काही त्यांचं उत्पन्न आहे, ठीक आहे, 4 व्हीलर आहे, इन्कम टॅक्स आहे, उत्पन्न, इतर ज्या गोष्टी आहेत, आणि ते 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे? अपात्र केलं जाणार आहे. आणि जेणेकरून जे काही तुम्हाला नोव्हेंबर महिना आणि डिसेंबरचे पैसे येणार होते ते त्या महिलांना येणार नाहीत. बाकीच्या महिलांना काळजी करायची आवश्यकता नाही. आजपर्यंत जसे तुमच्या खात्यात या पैशाचं वितरण झालं, इथून पुढे सुद्धा त्याच प्रकारे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. आता पैसे आजपर्यंत तुम्हाला कसे मिळालेले आहेत? एक 2 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला पैसे मिळालेत. कसे? एक, आदित्य तटकरेंनी तुम्हाला ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. बघूया आपण इथं. ओके, ट्विटरच्या माध्यमातून तुम्हाला काय माहिती दिलेली आहे की नंबर 1 जी आर, 1 नंबरचं काम आहे तुम्हाला तो जी आर आलेला आहे.
त्यानंतर 2 नंबर जर पाहिला असेल, हा जी आर याच्या अगोदर तुम्हाला आदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून, ठीक आहे बघा ट्विटर, एक सेकंड हा, या ट्विटरच्या माध्यमातून ते माहिती देतात तुम्हाला की पैसे लाडक्या बहिणीचे या दिवशी जमा होतील. त्यांनी जो दिवस सांगितलाय, समजा त्यांनी सांगितलं तुम्हाला की जी आर काढलाय 8 तारखेला, म्हणजे साधारणतः सोमवारी, मग 8 तारखेला काढलाय, 9 तारीख आणि 10 तारीख त्यांनी सांगितले पैसे तुम्हाला 9 तारखेला येतील, तर त्या दिवशी पैसे आलेले नाहीत, दुसऱ्या दिवशी पैसे जमा झाले आजपर्यंत तेच आहे किंवा उशिरा झालेला. मग या 3 दिवसामध्ये जर जी आर आला नाही तर लक्षात ठेवा, जी आर डायरेक्ट तुमचा कधी येणार आहे, 21च्या नंतर 22 डिसेंबर या तारखेला तुमचा जी आर येईल. आणि मग 22 डिसेंबर ते साधारणतः 30 डिसेंबर, 22 ते 30 डिसेंबर या एवढ्या दिवसामध्ये तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळतील. किती? 3,000 रुपये. मग लगेच जानेवारी लागतो, मग तुम्ही लगेच म्हणता की सर जानेवारीचे पैसे कधी येणार, ते जी आर काढतील, नवीन वर्षात नवीन तरतूद करतील, पण शक्यता आहे तुम्हाला या ठिकाणी या प्रकारे पैसे येतील. सोमवारपर्यंत वाट बघा. कशा संदर्भात? तर जी आरच्या संदर्भात. जर सोमवारी जी आर आला तर लक्षात ठेवा, सोमवारी जी आर आला तर तुम्हाला पैसे 10 तारखेपर्यंत येतील. मग तुम्हाला 3,000 नाही मिळणार तर 1,500 रुपये मिळतील. 1,500 रुपये ते जी आर मध्ये तरतूद असते की किती पैसे जमा होतील. पण सध्याच्या माहितीनुसार, सध्याच्या न्यूजच्या नुसार, आता इकडे तुम्हाला काही न्यूज दिलेली आहे, एक सेकंद हा, लाडक्या बहिणीला याच महिन्यात 3,000 मिळणार आहे. सगळ्या न्यूजच्या चॅनलला बघा तुम्ही, सगळीकडे हेच आहे. कारण उशीर ज्यावेळेस होतो त्यावेळेस शक्यता अशी, सरकारने खूप वेळा तुम्हाला 2-2 महिन्याचे पैसे दिलेले आहेत, तर ज्यावेळेस उशीर झाला त्यावेळेस असं झालेलं आहे. आता हे एनडीटीव्हीचं दिलंय, विविध चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनी तीच माहिती दिली की लाडक्या बहिणीला 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे, असं म्हणता येणार की नाही सुद्धा, तर आहे, मिळतील. आणि जर जी आर 2-3 दिवसात आला तर लक्षात ठेवा पैसे तुम्हाला मग एका महिन्यात मिळतील. पण शक्यता यावेळेस दाट आहे की 3,000 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होतील. हा व्हिडिओ आवडला असेल, शंका नाहीये, सगळ्या महिलांपर्यंत शेअर करून द्या. चॅनल नवीन सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन दिवशी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. त्यासोबत तुम्ही महिला आहे, तुमचं एज्युकेशन 7वी झालं असेल, 10वी झालं असेल, 12वी झालं असेल, पदवी झालं असेल, विविध सरकारच्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा येणार आहेत, काही आलेल्या आहेत. या चॅनलवर त्याची सुद्धा तुम्हाला माहिती देत असतो. त्यामुळे आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे, तो सुद्धा जॉईन करून घ्या. तिथं तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती, कुठली भरती आहे, किती पात्रता आहे, कसा फॉर्म भरायचा, सगळी माहिती तुम्हाला दिली जाते. ओके चलो. आणि एसएससी जीडीच्या जागा आलेल्या, तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, तुमचं वय हे 18 ते 23 मध्ये असेल तर तो सुद्धा फॉर्म भरा. फक्त 10वी वर आहे. फीस फॉर्म भरायला फक्त 100 रुपये आहे. फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे, लक्षात ठेवा, फॉर्म सुद्धा भरून घ्या. ओके चलो.